26 झालेत, 20 तारीख. आणि आता मी निघालोय माझ्या नवीन ट्रिपला, जी मी प्लॅन केली होती 2018 साली. पण आम्ही इथून कोचीला गेलो आणि तिथं गेल्यानंतर कळलं की आमची क्रूज कॅन्सल झाली. तर 8 वर्षानंतर म्हणजे 2026ला परत मी त्या प्लेसला चाललोय. इथून मी जातो मुंबईला, तिथून पुढे मी जाणार आहे त्या प्लेसवरती. तर ती प्लेस कुठली आहे ती लगेच कळेल तुम्हाला. बघूयात. आणि या ट्रिपमध्ये काय काय धमाल करतो मी ते बघूयात. पुणे स्टेशन आणि सकाळी 7 वाजताची गर्दी. आमची गाडी आहे 5 नंबरला, प्लॅटफॉर्म नंबर 5 प्रगतीने मी चाललोय मुंबईला. फायनली आम्ही आहे आता ट्रेनमध्ये. इथून जातोय आम्ही मुंबईला आणि तिथून पुढे आम्ही चाललोय बाय क्रूज लक्षद्वीप. 2018ला मी फर्स्ट टाइम गेलो होतो लक्षद्वीपला, प्लॅन केलं होतं आम्ही. आणि कोचीला पोचल्यानंतर आमचं 11th आवरला आमचं क्रूज कॅन्सल झालं वेदर कंडिशनमुळे. तर 8 वर्षानंतर हा योग आलाय. तर बघूयात आणि मजा करूयात 2-3 दिवस मस्तपैकी. माझ्या ब्रिटिश स्टेशन मुंबई. आता इथून बाय कार आम्ही चाललोय पोर्टला. इथं आमचं एंट्री झालेली आहे आणि आता इथून आम्ही क्रूजमध्ये एंटर करतोय. आपल्या समोर आहे ते कॉर्डेलिया क्रूज आहे. क्रूजमध्ये असं आमचं वेलकम झालंय. थँक्यू. या ज्या तुम्ही बघताय ह्या क्रूजच्या केबिन आहेत आणि 5 स्टार फील आहे हा. फार क्लीन आणि हायजीन आणि मस्त असा हा फिलिंग आहे. केबिन पण फार छान आहेत. हे आमची रूम. जे तुम्ही समोर पाहताय ते एक मिनी थिएटर आहे आणि समोर स्टेजवरती मॅजिक शो, बॉलिवूड डान्स, ड्रामा या सगळ्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत. तर हे ते थिएटर. हा क्रूजच्या आतमधला व्ह्यू आहे. 10 मजली हे क्रूज आहे. आमचा डेक 4वर होतो आम्ही राहायला. आणि हा आतमधला व्ह्यू. आता डेकवरती आहे. डेकहून बाहेरचा व्ह्यू हा आपण बघतोय. आम्ही आता क्रूजवर आहोत आणि समोर आपल्याला दिसते ती आपली मुंबई. ऑलमोस्ट 4 वाजता आम्ही मुंबई सोडली होती. मुंबई सिटी आणि टुवर्ड्स लक्षद्वीप आणि आम्ही निघालोय. ही आमची क्रूज. आत्ता जस्ट वर्कआउट करून बसलोय. 7 वाजलेत आणि क्रूजमधली जी जिम आहे ती 7 वाजता बंद होते.
हा माझ्या मागचा प्रेमायसेस आहे, वरती जिम आहे. अप्रतिम क्रूज राईड आहे ही. मुंबई लक्षद्वीप वाय गोवा नक्की करा तुम्ही. पैसा वसूल आहे ही, पैसा वसूल आहे क्रूजच्या बाहेर. दिवस ना करी तेरा तो संपलं. जिम आहे क्रूजवरची आणि जस्ट आत्ता वर्कआउट संपून मी चाललो आता ब्रेकफास्टला. मस्त वातावरण आहे. सनसेटला लोक अशी क्रूजच्या डेकवरती येऊन फोटो सेशन त्यांचं चालू आहे. मी रिलॅक्स करतोय. क्रूजचा हा व्ह्यू आणि आपल्या समोर जे दिसत आहेत ते प्रायव्हेट बीच आहे, लक्षद्वीप. माझ्या समोर जे दिसते ते लक्षद्वीप आहे. इथून आम्ही छोट्या बोटीतून चाललो लक्षद्वीपला, आगाती आयलंड. पोचलोय मी आता लक्षद्वीपला. क्रूज नंतर ही छोटीशी बोट आणि त्यानंतर आता हे समोर आहे लक्षद्वीप. समोर आहे ती आमची क्रूज आहे आणि मी आत्ता आहे लक्षद्वीप आयलंडवर. इथून कारने आम्ही जाणार आहोत बीचवरती. ते बीच
लक्षद्वीप बीच हा इंडियातला मस्ट व्हिजिटेड प्लेसमधला हा बीच आहे. तर फार सुंदर आहे लक्षद्वीप. आगाती बीचवर आहे आत्ता आम्ही. क्रूज इथून ऑपरेट करतात आणि हा फ्रंट व्ह्यू आहे क्रूजचा. क्रूजच्या डेकवरती रोज इव्हिनिंगला अशी पार्टी होते आणि सगळी लोक तयार होऊन वरती येतात आणि समोर स्क्रीन आहे त्यावरती IPLच्या मॅच पण दाखवतात आणि इथंच लोक चिल करतात. गुड मॉर्निंग. टूरचा 5वा दिवस आणि सकाळचे 8 वाजता आहेत. 8 म्हणजे 8:30पर्यंत आम्ही पोर्टवरती पोहोचू मुंबईमध्ये. ह्या टूरबद्दल एक छोटीशी माहिती. जर का लक्षद्वीप प्लॅन करत असाल तर तुम्ही कॉर्डिलिया क्रूजने जावा. फार अप्रतिम असा अनुभव येतो. ह्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला मिळतात. एक म्हणजे क्रूजचा अनुभव मिळतो आणि दुसरी गोष्ट आपल्याला लक्षद्वीप होतं. लक्षद्वीप इतकं मोठं प्लेस नाही आहे की त्यासाठी 2-3 दिवस तुम्ही तिथे द्यायला पाहिजेत. तर क्रूजनी जावा. क्रूज तुम्हाला 5 ते 6 तास तुम्हाला तिथं एक्सप्लोअर करायला वेळ देतं आणि ते माझ्या मते ते सफिशियंट आहे. आणि दुसरी गोष्ट क्रूजचा अनुभव इतका मस्त आहे. हे 5 वेळा तुम्हाला डिनर, नाश्ता, खाडं, मिडनाईट स्नॅक्स हे प्रोव्हाइड करतं आणि भरपूर आहे. म्हणजे एकदा जर का तुम्ही क्रूज जर का बुक केलं तर मला असं वाटत नाही की तुम्हाला एक्स्ट्रा असं काहीतरी पैसे द्यायची गरज पडेल. क्रूज थोडं ॲडव्हान्समध्ये बुक करा. त्यामध्ये तुमचे 10-15 हजारचा फरक पडतो. जो मला आणि माझ्या मित्रांच्या बुकिंगमध्ये पडला आहे. तिसरी गोष्ट अशी, क्रूजमध्ये भरपूर ॲक्टिव्हिटीज होतात. त्यामध्ये मॅजिक शो, डान्स, त्यानंतर म्हणजे कंटिन्युअसली बॉलिवूड डान्स असतो. कंटिन्युअसली ह्यामध्ये ना त्यांचे शोज वगैरे चालू असतात. तर कॉर्डिलिया क्रूजचा हा माझा अनुभव आहे. अप्रतिम पैसा वसूल ट्रिप ही झाली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, ह्यांची एक गोव्याची पण एक टूर जाते की मुंबईहून गोवा, गोव्यावरून परत मुंबई 3 दिवसांची असते. ती पण एक चांगली आहे. जर का लक्षद्वीप करायचं नसेल आणि जर का वेळेचं आणि छोटी जर का तुमचं बजेट असेल तर त्यामध्ये गोवा पण तुम्ही बघू शकता. ह्यांचं श्रीलंका आहे, सिंगापूर आहे. तुमच्या पद्धतीने ते तुम्ही मॅनेज करू शकता. चला तर ही टूर मी इथंच संपवतो आहे. भेटूयात लवकरच नवीन प्लेसला, नवीन ठिकाणी, नवीन अनुभवासहित. टेक केअर. बाय. आली आमची मुंबई. अशा पद्धतीने लक्षद्वीप ट्रिपची इथंच आपण सांगता करूयात आणि भेटूयात नवीन प्लेसला लवकरच.